हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक चेक हेलो 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 आवाज सर्वांना येतोय ना शिट्ट्या मारायच्या नाही काय रे बरोबर वाटता बोलायचा आणि म्हणून आवाज येतो ना सर्वांना काना कोपऱ्यात मागा पुढं डावीकडे उजवीकडे येत नसेल तर निश्चित सांगा आणि म्हणून या ठिकाणी माझे मित्र आदरणीय सन्माननीय योगेशजी मुगनाथ बुवा शाहिराला विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे माझा देखील विषय घेऊन जायचा जिंदगी प्यार का गीत है इस हर दिल को गाना पड़ेगा आणि म्हणून हे रसिक राजा ही विनंती हा आजार पावन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय पेक्षा असावं आजकल तो निसादर कला हा करतो मानाचा मुजरा तुला आजकल तो मी निसादर कला करतो मानाचा मुजरा तुला सात प्रेमाची हे रसिका सफरंगणी द्या हो सात प्रेमाची हे रसिका सफरंगणी द्या हो
श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुशत प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्यदैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा भाग्यवान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक शंकर आई कळकई मानाई सोनाई देवीच्या बार्शीच्या निमित्तानं करगी आणि तुला असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी करगीवाले श्री सोनाई कोटी श्रीनाथ मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय वेता नृत्य कला पथक कामांडे वेताळवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा ज्यांचं लाख लाख आभार मानतो, ज्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्याही काळकई मानाई या देवीचा हा बार्शीचा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या माझ्या जांभूळगावच्या वासियांनी कुळवंडी जांभूळगावच्या वासियांनी या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो मित्रांनो। आणि खऱ्या अर्थानं आज विजय नेहमी मित्रांनो सत्याचाच होता। ही जागा आहे पवित्र देवशंकर आई कालकाई मानाई झोलाईची पवित्र जागा आहे। आणि या पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करत असताना गेले कित्येक दिवस मित्रांनो पावसानं अक्षरशः ऐवस माजवला नाही, पण काय या आईची महिमा आहे बघा। आज पाऊस ना गायब झालाय मित्रांनो आई कालकाई मानाईच्या नावानं। आणि म्हणून कारण विषय काय मित्रांनो, या सर्व लेकरांनी ही केलेली सेवा निस्वार्थी सेवा आहे, मनोभावाने भक्तिभावाने केलेली सेवा आहे। आणि म्हणून अरे आज पावसाला पण थांबावं लागलंय, किती पडशी उद्या तुला किती घालायचं तेवढ्या धिंगा नाही मार, पण आज थांबलायस ही पुण्यही माझ्या कालकाईची आणि मानाईची आहे मित्रांनो। आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या संबंध कुलवंडी जांभूळगावच्या वासियांचा सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो सर्वप्रथम 2 मिनिटात मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटात या ठिकाणी नामोल्लेख सर्वांचं करतो आणि कार्यक्रमाला आपण या ठिकाणी पुढे सुरुवात करणार आहोत। आणि म्हणून या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय विष्णू सखाराम निकम साहेब सरपंच आहेत या कुळवंडी गावचे आणि मंदिर कमिटीचे खजिनदार आहेत, सर्वांच्या ठिकाणी शाही मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे दत्ताराम सीताराम निकम बुवा, त्याचप्रमाणे रवींद्र विठ्ठल निकम, गणपत जाधव बुवा, विकास निकम, राजेंद्र नलावडे, जगदीश कदम, संतोष पाष्टे, संजय कदम, सन्माननीय संचिता गणपत जाधव मॅडम या गावच्या उपसरपंच आहेत। त्याचप्रमाणे या गावच्या पोलीस पाटील आहेत सन्माननीय पूनम भोईर मॅडम, त्याचप्रमाणे अरुण सखाराम निकम या गावचे फौजी आहेत, त्याचप्रमाणे तुकाराम निकम, सदाशिव निकम या संबंध माझ्या या आजच्या कार्यक्रमाचे यजमान आणि या प्रतिष्ठित मान्यवर मंडळीने या ठिकाणी या शाहिराचा छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुद्रा असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चालतोय ते माझे संगीतकार मला ढोलकीला साथ करतायत नयन किर्डवकर, त्याचप्रमाणे माझा भाऊ हेमंत दुबळे, त्यांच्याला मला साथ करतायत माझे बंधू ललित गेसरे, कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे आहेत पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ करतायत, ऍक्टरला मला साथ करते माझा भाऊ प्रणव काताळे, शेजीला मला साथ करते माझा भाऊ रोहित जाधव, त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू या कोकणातील नामवंत साऊंडवाले आमचे राजेशदादा पड्याळ आणि संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी या गर्दीमध्ये
कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. आता जेवढे जेवढे चेहरे नजरेसमोर आले त्यांची नावं घेतोय. ढोलकीपट्टू माझा भाऊ शुभम सुतार आज वयातले या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते आपल्या कोकणातील युट्यूबर्स माझे बंधू देवेंद्र दादा गोटेकर आज खास सन्मेष करून दादा या ठिकाणी गर्दीमध्ये आपल्या या ठिकाणी युट्यूबचं चॅनल घेऊन आलेले आहेत. दादा देखील शाकिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे याच्या कार्यक्रमासाठी आमचा मित्र परिवार देखील आलेला आहे. त्याच्यामध्ये जांभुर्डे मोरोडे गावचे सुपुत्र माझे बंधू अमोल दादा, त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र माझे बंधू रोहित दादा जाधव आणि सर्व आमची या ठिकाणी मित्रमंडळी या सर्वांनी आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर त्याला देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या समेनी गावातून ऐनवरे गावातून घेतली गावातून या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. त्या सर्वांनी या ठिकाणी शाकिरी मानाचा मुजरा करून माझ्या गावचे आमचे सुपुत्र आणि आमचे आरासंभ बापूभाऊ चव्हाण हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्याला देखील मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आपल्या दिसंगी गावातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये वाशिष्ठी डेअरीचे दूध व्यावसायिक आणि गाईचे व्यापारी आमचे बंधू लवशेठ भोसले दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा बहादर असा पारितोषिक दिलेला आहे. त्याने मी शाकिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शेजारचं गाव आहे ऐनवरे या गावचे पोलीस पाटील आमचे मित्र सन्माननीय शिवाजी पोपळकर साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा असं बहादर पारितोषिक आलेलं आहे. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मान्यवर शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल कलाकार वर्ग या सर्वांना न संध्यपणाने कोणाचं नाव घेतलं असेल तर सर्वांना या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता खऱ्या अर्थानं आज जो कार्यक्रम ज्यांच्या तरी माझ्या धुरला बोलणार आहे ते माझे जुनेवाले प्रतिस्पर्धी शाहीर गोडगड्याचे शाहीर बुलंदाबादचे शाहीर खेड तालुक्याची शान सन्माननीय योगेशजी मुकुंद पवार त्यांचा संच त्यांचे सहकारी त्यांचे सर्व संगीतकार या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतात. आणि म्हणून पवार बाहेर पावसाने चिखल बाहेर पाडलेलाच आहे. आज धुरला आपल्याला पडायचा आहे. चिखल आहे मांदाच्या बाहेर धुरला पडायचा आहे मांदाच्या आत. आता तो कसा पाडायचा आहे बुवा तो तुम्ही ठरवायचा आहे. माझ्या परीनं मी धुरला बुवा नक्कीच पाडणार. पण या माझ्या माय बावऱ्यांचा या पवित्र जागेचा मान आणि सन्मान ठेवून आज बुवा तुम्हाला मुजरा या ठिकाणी प्रेमाने केलेला आहे. आता बघूया कारण आज मी त्यांची बायको आणि ते माझं पतिदेव आहे ना. पण नवरा बायकोचा भांडण संसार कसा टिकतोय ते आज सर्वांच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना कोणाचं सहकार्य शांततेचं आश्रय द्या अशा बाळगतो. पुन्हा एकदा या गावची माऊली या गावचं ग्रामदैवत आई काळकाई माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोलाई कोल्हेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेश दादा जाधव यांना शाहिरी मानाचा मुजरा करून प्रत्येक फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. जिच्या कृपा आशीर्वादानं
आई काळकाई मानाई, आई झोलाई, देवशंकर यांच्या कृपा आशीर्वादानं आज संबंध माझा हा जांभूळगाव अगदी सुखानं आनंदाने तिची ही लेकरं अगदी दोन घास सुखाचे खातात. जिचा वरद हस्त या संबंध तिच्या लेकरांवरती आहे की आज माझी आई कालकाई, आई मानाई या बारशीला विराजमान झालेली आहे, सजलेली आहे. आणि म्हणून ही समान अगं माऊली तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. वेडी वाकडी सेवा आज लेकरून तुझ्या शिवारात आलेला आहे. वेडी वाकडी सेवा जी काय होईल तुझंच लेकरू आहे असं समजून घोड बांधून घे. स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात तुया मंदिरी दिवाळीच्या सणाला सेवा करता हर्ष होतो या साऱ्या भक्तांच्या. सुख समृद्धी निघाई, अग सुख समृद्धी निघाई आमच्या तन मन धनाला. हेच मागणे मागतो आई काळकाई, अग मी असा म्हणायचं आहे काय लक्षात हे आई काळ काळी माते आई काळ काळी माते ही तुला वंदना. आई काळ काळी माते माझी तुला वंदना. मानहिला वंदना आई, अगं त्या मानहिला वंदना, या झोलाईला वंदना. मानहिला वंदना, आई झोलाईला वंदना.
निस्वार्थ सेवा केलेली आहे आधी समर्थ मित्र तुझी तुझ्या नावाने आपल्या पोटाचा हृदय निर्वाह करतायत आणि म्हणून त्यांच्या हाकेला सदैव तत्पर त्यांच्या पाठीवरती उभी राहतेस म्हणून म्हणायचं आहे काय शास्त्रावर वर्षाला होते तुझी नवलागी वर्षाच्या शुभ तिथी नसली दुआई सेवेचा तुझा माझा जणो छंदना सेवेचा तुझा माझा जणो छंदना माझं जणो छंदना मानहिला वंदना कसोला जिजा वंदना 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 जांभूळ गावाची तू गडखवाली संकट समयाला सुरवणी तुझाली संकट समयाला सुरवणी तुझाली संकट समयाला सुरवणी तुझाली भक्त जनासाठी सारी तोडी वंदना या भक्त जनासाठी सारी तोडी वंदना तू तोडी वंदना मानहिला वंदना मानहिला वंदना या सोनहिला वंदना मानहिला वंदना सोनहिला वंदना मानहिला वंदना या सोनहिला वंदना मानहिला वंदना या सोनहिला वंदना आई काळ काळे माते तुला वंदना आई काळ काळे माते तुला वंदना माझी तुला वंदना मानहिला वंदना मानहिला वंदना या सोनहिला 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 वंदना मानहिला वंदना या मानहिला वंदना मानहिला वंदना या सोनहिला वंदना बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदाला घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया
बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय आमचे आधारस्तंभ श्री राजेश्वर ढिलेकर, विभाग शिवसेना भोसलेकर सचिव साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 10,000 पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विष्णू सखाराम निकम या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे प्रथमेश कदम, अभिषेक कदम या माझ्या भावांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. निश्चित मित्रांनो, जसाच या ठिकाणी वेळ मिळत जाईल आपली फरमाईश या ठिकाणी घेत जाईल. पण विषय कसा माहिती ना, आज गोवांचानी माझा सामना म्हणजे भारी. अगदी मला वाटतं 2 वर्षांना माझ्या नवऱ्यासोबत माझी गाठ पडली आहे ना. खोटा बोलायचा आणि म्हणून कोकणात गोवा. आज जागा आहे पवित्र, माय मौल्या सुद्धा बरेचशा प्रमाणात आहेत. म्हणून गोवा तुम्हाला जास्त झोपवणार नाही, कारण तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं या खेड तालुक्याची गोवा शान आहात. आन बान आणि शान आहात गोवा. फक्त इथं आल्यावर घाण करू नका. मध्ये झाला बरोबर आहे ना बोलाडो, चेंगल्या बोले. आणि म्हणून या ठिकाणी घन गातोय. म्हणायचं आहे काय गोवा, सगळ्या बाजूला ठेवा. पहिला घ्या हातात तुमचा पेन, सोबत घ्या वही आणि माझा प्रत्येक शब्द गोवा लिहून घ्या. घन गातोय मित्रांनो. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुझ्या प्रथम पूजेची साऱ्या भक्तांना आज आडवी तो सभारणाला. अरे मी तुझ्या चरणाचा दास आहे. आणि म्हणून सुख करता, दुःख हरता, विश्वाचं पालन करता, ज्या विघ्न हरत्यानं मान मिळवला 33 कोटी देवांमध्ये पहिला पूजेचा. आणि म्हणून गणपती बाप्पा वर्षातल्या मित्रांनो एकदाच घडी येतो, बरोबर आहे ना. त्याची आठवण, त्याची ओढ अगदी वर्षाच्या 12 महिने, महिन्याच्या 30 दिवस, दिवसाचे 24 तास कोणाच्या मनातून जायला मागत नाही. म्हणून बुवा आज विषय आणलाय गोड तुमच्यासाठी. बुवा सगळ्यात नवीन आहे आज बुवा. प्रकाशी म्हटल्याप्रमाणे चिखल पडलाय वादाच्या बाहेर, धुरला पडायचा हात. तो कसा बुवा, मी माझ्या परीने बुवा पाडण्याचा प्रयत्न करेन. पण आज तुमची बाजू आहे मर्दाची, आहे ना. तुम्ही हो मर्द, तुम्ही हो पुरुष. मग आज खरा धुरला बुवा तुम्हाला पडायचा. आणि म्हणून बुवा गाणं गातोय. म्हणायचं आहे काय, ओ साईबा, ओ साईबा, ओ साईबा, ओ साईबा, मिलेंगे तुमसे तो बताएंगे ये कितना प्यार है हमें. बुवा, ओ बुवा, बायको आज तुमच्या लय प्रेम करते. बायको तुम्हाला सगळा प्रेमान देते. म्हणून म्हणायचं आहे काय, गाणं गातोय बाप्पाच्या चरणावरती ठेवते. मध्ये मी तुम्हाला म्हणतो लक्ष असावं. हरी श्री गणा तू ये श्री गणा, ये श्री गणा, ये श्री गणा. मनोभावाने आज आळवितो मी असं मनोभावाने मी आळवितो
बैल सोडलेले आहेत मैदानात, जाकीर झालंय गायब. राजाराम शंकर निकम कुळवंडी वडाचीवाडी साहेबांच्या माध्यमातून 700 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे. गवळण म्हणतात चांगली झाली पाहिजे, निश्चित या ठिकाणी होईल. शागिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे जांभूळगाव शाखा प्रमुख चंद्रकांत निकम साहेबांच्या माध्यमातून नाच मंडळासाठी 200 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आहे, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे बापूभाऊ चव्हाण यांच्याकडून आमचा छोटासा जो शैली वादक आहे श्रियान जाधव याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे, बरोबर आहे ना. आता मजा येते खरी गौरवीपासून, बरोबर ना. झोपलो नाही ना पोरांनो, नाही ना, झोपलो नाही ना. आज पाऊस पण नाही आणि थंडी पण नाही, आणि म्हणून स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने मजा आहे गवळणीला. आणि म्हणून आज बारी आहे पवित्र जागेमध्ये. सुजल जगदीश कदम दादांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. अरे बुवा, तुम्ही असं समजू नका की इकडे पण निगम आहे म्हणजे ही काय बुवाची काय घरातली भावकी आहे काय. बुवा म्हणून सांगतोय, एकमानच्या दैदम आहे बुवा. फक्त तो योग्य त्या ठिकाणी दाखवायला लागतो, आणि दम दाखवणारा कदम पण आहे, बरोबर आहे ना. निकम पण आहेत आणि कदम पण आहेत, बरोबर आहे ना. आणि म्हणून बुवा आज थोडासा तुम्हाला इंजेक्शन देतो, डबल वाली म्हटल्यावर गव्हर्न पण मित्रांनो तशीच झाली पाहिजे. पण या माझ्या समाजाचा आणि माझ्या माय बावल्यांचा मान आणि सन्मान ठेवून आज बुवा एक गोड विषय प्रेमाचा नाही म्हणणार, पण थोडासा तुम्हाला झोप आली आणि बरं वाटेल बुवा तुम्हाला. आणि म्हणून बुवा गवळण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. परत एकदा मानाचा मुजरा करतो. अरे काना सुन झाली तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ, अरे काना असून तुझ्या घरी दह्या दुधाचे भरलेले माठ, की काना असून घरी तुझ्या अरे दह्या दुधाचे भरलेले माठ, मग घेऊन सवंगडी येतो का आमची, अरे तू कान्हाडवाया वाट. आम्ही जाता मथुरे बाजारी, अहो आम्ही जाता त्या मथुरे बाजारी, आमची धरतो हा पाट. मग नाही सोडणार आज तुला मी कान्हा, कारण 2 वर्षानंतर आज तुझी पडले या राधेशी गाठ. आणि म्हणून बुवा अटक मटक चवली चटक, आम्ही कुणाला भीत नाही. कच्चा दूध डोंगर का पाणी येणाऱ्या का पाण्यात. आणि म्हणून बुवा गवळण गातोय. बुवा माणूस लय भारी आहे, खरं सांगतो लय भारी आहे. बरे त्यांच्या भटाव निशी नाही आहे ना, ते मर्द आहे तुरेवाला आहे, त्यांच्या भटाव निशी नाही. त्यांच्या मर्दाला कसं हे बरोबर आकडा पाहिजे, त्याशिवाय मर्द म्हणायचा. एकदा आकडा फिरवा निशीवर, हो आमचं बिन निशीचं, आणि हे मर्द तुरेवाला असं द्या. आता ज्यांच्या निशाने आहे त्यांनी काय म्हणू नका पोरांनो, मी बुवाला म्हणतो आम्ही माझ्या. आणि बघा बुवा आहे, बुवा भारी माणूस आहे. कोकणचा ठाण्याबाग, कोकणचा ठाण्याबाग सन्माननीय शाही रामचंद्र घाणेकर त्यांचे पटशिष्य आहेत. आणि म्हणून बुवा आज गवळण पण तुम्हाला विषय तसाच देतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की जरा ऐकून घे काना,
नको होऊ दिवाना. काना ए काना ए माझ्या सावल्या ए माझ्या किसना ए घासेल दिसना बघू. आणि म्हणून म्हणतोय जरा ऐकून घे कान्हा तू नको होऊ दिवाना. नको धरू तू आमची पाठ. अरे नको धरू तू आमची पाठ. राधा काय म्हणते का आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला बरोबर आहे ना. मग काना आमची वाट कशाला अडवतोयस आमची पाठ कशाला धरतोयस. म्हणून म्हणते जरा ऐकून घे कान्हा तू नको होऊ दिवाना. नको धरू तू आमची पाठ. अरे नको धरू तू आमची पाठ. आता राधा काय म्हणते अरे तुझ्या घरचं दोन दोन माठ. हे बरोबर दादा कानाला काय म्हणते हे गाणा. अरे तुझ्या घरचे दोन दोन माठ. तोंड लावून रातभर चाट. राधा काय म्हणते आम्ही आपल्या चाललोय मथुरेच्या बाजाराला. आमचे सुजित दादा जोडे आज लय चेहरे सगळे कलाकार अगदी पॅडवाले ढोलकीवाले ढोलकवाले कीबोर्डवाले बेंजोवाले सगळे आले. राधा कानाला काय म्हणते काना आम्ही आमच्या मथुरेच्या बाजाराला चाललोय. तू आमची वाट अडवतोयस आमची पाठ पण धरतोयस. राधा तुला काय म्हणते तुझ्या घरचं दोन दोन माठ. तुझ्या पण घरात तुझ्या आईनं त्या यशोदेबाईनं शिंक्यावरती तुझ्यासाठी एक दह्याचा एक दुधाचा असं दोन माठ भरून ठेवलेत आहे ना. म्हणून तुला राधा म्हणते तुझ्या घरचं दोन दोन माठ. तोंड लावून चाट. तुला जो काही दही दोन्ही खायचा आहे तो तू तुझ्या घरात जा. एक नाही कारण एकाच काही तुझा भागायचा. एक वर एक फ्री तुला दोन माठ ठेवलंय. कुठं तुझ्या घरात कुठं शिंक्यावर. तुला रातभर किती दाबून चपून खायचे तेवढे तू म्हणजे तुझं पोट भरत. आणि मग तुला मला वाटेल बाबा एवढाच विषय म्हणून म्हणायचंय जरा ऐकून घे खाना नको होऊ दिवाना. जरा ऐकून घे खाना नको होऊ दिवाना. नको धरू तू आमची पाठ. नको धरू तू आमची पाठ. तुझ्या घरचं दोन दोन माठ. तुझ्या घरचं दोन दोन माठ. जाऊन घरात रातभर चाट. तुझ्या घरचं दोन दोन माठ. तोंड लावून रातभर चाट. तुझ्या घरचं दोन दोन माठ. तोंड लावून रातभर चाट. तुझ्या घरचं दोन दोन माठ. तोंड लावून रातभर चाट.
मी तुला समाज उन्नती मंडळाच्या निवडणुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शायरांपर्यंत पोहोचवलेला आहे. परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचं कर्तव्य विश्लेषण. शाहिरांना गेले कित्येक वर्ष त्यांचे माझे जेव्हा जेव्हा कार्यक्रम झालेले आहेत मित्रांनो, त्यांना हा विषय दिलेला आहे. विषय असा आहे, समाजाच्या कानावरती असावा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. अंकुश दादा कदम दादांच्या माध्यमातून राजेश बुवासाठी 100 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तर बघा विषय असा आहे, कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खाली तुम्हाला मी टीप दिली की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आणि म्हणून दिनेश मोरे, सूरज काणेकर माझे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. गाव मोहाने युवा सैनिक दादांच्या माध्यमातून या गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या कुळवंडी गावचे विद्यमान मुख्य अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथ रुमाजी निकम दादांच्या माध्यमातून आपल्या या लोककलेसाठी 501 रुपयाचा असा बहारदार पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे साईराज रवींद्र निकम कुळवंडी जांभूळगाव दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. स्वरा संतोष पाष्टे माझ्या ताईच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आरविक दीपेश पाष्टे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आणि आदिविक प्रवीण प्रतीक निकम, मला वाटतं आमचा पप्पा दादा काय आणि म्हणून दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. असा मित्रांनो एकूण 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक मानाचा मुजरा. शाहिरांना मित्रांनो गेले 2-4 वर्ष हा विषय दिलेला आहे आणि शाहीर एका चांगल्या गुरुवर्यांचे शिष्य आहेत. सन्मान्य शाहीर रामचंद्रजी घाणेकर या कोकणच्या घाण्यावर ज्याला संबोधलं जातं त्यांचे शिष्य आहेत आणि म्हणून विषय बोलत असा दिलेला आहे. शाहीर निश्चित विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करा, पण खोटा बोलायचा. जो काय असेल हात ठेवा वाटल्यास घेते, पण खोटा बोलायचा. आणि म्हणून विषय का पुढचा विषय प्रश्नपत्राचा एका मुगड्यात एका अंतर्गत गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की आधी मायेचा सवाल छोटा, जनार्दन कावनकर दादांच्या माध्यमातून पंकज दादा काताळे आणि प्रणव दादा काताळे यांच्यासाठी 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक आहे. मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचं आहे आधी मायेचा सवाल छोटा, देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा, देण्या उत्तर गुरुला भेटा. अरे शिव करून दाखव मोठा रे, ओ योग्य बुवा शिव करून दाखव मोठा रे, नाहीतर करीन चमन गोटा. आधी मायेचा सवाल छोटा, देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा, देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा, शिव करून दाखव मोठा, नाहीतर करीन चमन गोटा. 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 त्याच्या शोधाया फिरतू वाटल, त्याच्या शोधाया फिरतू वाटल, नाहीतर कधीन चमन गोटा. शिव करून दाखव मोठा, नाहीतर कधीन चमन गोटा. शिव करून दाखव मोठा, नाहीतर कधीन चमन गोटा. शिव करून दाखव मोठा, नाहीतर कधीन चमन गोटा. आधी मायेचा सवाल छोटा,
अर्थानं आजच्या कार्यक्रमाची यजमान ज्यांची फरमाईश या ठिकाणी आलेली आहे की आपल्या नवतरुण मित्रमंडळावरती गाणं झालेलं पाहिजे आणि निश्चित मित्रांनो आपली फरमाईश या ठिकाणी आलेली आहे ती फरमाईश घेतो एक कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेतो हे पूर्ण कंटाळून येणार नाही ना म्हणून बस यजमानी खुश तर बुवा खुश आणि म्हणून मित्रांनो विषय आहे आजच्या यजमानांचा आणि खरं सांगतो म्हणजे कौतुक करावं ना तेवढं या पोरांचं खरंच कमी आहे म्हणजे आता हल्ली असं आपण बघा पाहायला मिळतं आपल्याला आता म्हणतात ना बापाची चप्पल पोराच्या पायात आली बाबा गावचा काय असेल कारभार मीटिंग सगळ्या तू सांभाळ तू बोलशील त्याच्यात आम्ही आणि म्हणून या आमचं नवतरुण मित्रमंडळ कुळवंडी जांभूळगाव या माझ्या सर्व मित्रांनी हा केलेला खटाटोप ज्यासाठी केला होता अट्टहास तो आज हा दिवस गोड झालाय बरोबर आहे ना बरोबर आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या माझ्या मंडळासाठी कारण अरे ही मेहनत आहे हा प्रामाणिकपणा आहे हा सच्चेपणा आहे म्हणून सांगितलं ना वरून राजापणा थांबलाय नाही तर आता असं वाटतंय काल एकाने विचारलं बुवा ओ बुवा तुमचं गणपती आणलं काय माझा भादवा आलाय का आषाढ आलाय का भात लावणी आले भात कापणी बाजूलाच राहिले भात लावणीच चालू आहे आता सगळी आणि म्हणून मित्रांनो आता दिवस आहे गोड कार्तिकी एकादशीचा उद्या आहे तुळशीची लग्न बरोबर ना बरोबर आज मोहनचा मी लावतो लावायच लागल कारण नवऱ्याशिवाय बायकोला शोभा एकट्या पाटा उभा राहून काय करतील आणि म्हणून विषय का हे गाणं गातोय माझ्या मंडळासाठी म्हणायचं आहे काय लक्ष असावं तरी दादा वरच्या तोंडी आत ऐका माझ्या सर्व नवतरुण मित्रमंडळाचं प्रत्येकाचं लक्ष असावं म्हणायचं आहे काय लहान थोरांना देऊन मान अहो लहान थोरांना देऊन मान कार्य केलं एकोप्यानं या जांभूळ गावामध्ये या माझ्या जांभूळ गावामध्ये ना भावात कंदाल ना भावकीत कंदाल ना गावात कंदाल सगळं एकोप्याने आणतात म्हणून म्हणायचं बरोबर आहे ना लहान थोरांना देऊन मान हे कार्य केलं एकोप्यानं या नवतरुण मंडळानं माझ्या नवतरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान 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 लहान थोरांना देऊन मान लहान थोरांना देऊन मान कार्य केलं एकोप्यानं लहान थोरांना देऊन मान कार्य केलं एकोप्यानं नवतरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नवतरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान यजमान आहेत नवतरुण मित्रमंडळ कुळवंडी जांभूळगाव मुंबई मंडळ आणि पुणे मंडळ म्हणून म्हणायचंय या माझ्या गावच्या पोरांनी हा काटाटोप केला आहे पण त्यांना आज गंभीर साथ दिली या माझ्या मुंबई मंडळाने या माझ्या पुणे मंडळाने म्हणून म्हणायचंय कुळवंडी जांभूळगाव या गावात सारे 16 भक्ती भावात सारे 16 भक्ती भावात काही गावात सुखवत लई रंगणी रावात लई रंगणी रावात लई रंगणी रावात पुणे मुंबईचे तरुण सेवा करते तुला स्मरून पुणे मुंबईचे तरुण सेवा करते तुला स्मरून नवतरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नवतरुण मंडळानं वाढवली
तरुण मंडळानं वाढवली या जांभूळ गावची शान। आता एक फरमाईश शेवटची या ठिकाणी घेतोय, तुम्हाला जास्त कंटाळा आणणार नाही मित्रांनो। शेवटची फरमाईश आहे, बक्षीस आले त्यांची, आमचे कदम दादा त्यांचं बक्षीस आलेलं आहे। रोहित जाधव फरमाईश, ये रे गाणं तू ये रे गाणं, तुमचं गाणं झालं पाहिजे। रोहित दादा दुसऱ्या बारीत घेतलं चालेल ना? राग मानायचा नाही, 200 रुपयाचा पारितोषिक आलं, मानाचा मुसला करतो। त्याप्रमाणे विष्णू निकम साहेबांच्या माध्यमातून आमच्या रियासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलं, मानाचा मुसला करतो। आणि म्हणून मग अशी आलेली फरमाईश कोकणाचं गाणं। कियान शुल्फ के उद्देकर दादांच्या माध्यमातून छोटा बालक 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, मानाचा मुसला करतो। आणि म्हणून मग शादी फरमाईश कोकणाच्या गाण्याची एका बोकड्यात ठेवतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय। आणि विषय कोकणाच्या गाण्याचा। रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान, कोकणाची माशाज वाढली आशान, खेड दापोली मंडणगड चिपळूण गुहागर संगमेश्वर, रत्नागिरीला जाराचा पुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, अहो हे कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, हे कोकण एक नंबर। 1 2 3 4 परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, कोकण एक नंबर, येडुरामाच्या भूमीत शोभतय माझ, कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ, कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीने शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या, अशा आशा बाळगतो। शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो। आणि